आवाज मराठीचा या माध्यमातून मराठीचा विजयोत्सव मेळावा आज वरळीच्या NSCI डोम येथे पार पडत आहे। मी सध्या NSCI डोम मध्ये तुम्ही माझ्या मागे पाहू शकता त्या ठिकाणी महाराष्ट्राचा आराखडा आपल्याला पाहायला मिळत आहे। आवाज मराठीचा असा या ठिकाणी बॅनर असेल तो पाहायला मिळत आहे। महाराष्ट्राचा नकाशा सुद्धा पाहायला मिळत आहे। खरं तर पाहायला गेलं तर सरकारकडून ज्या वेळेला घोषणा करण्यात आली होती की हिंदी सक्तीबाबतच्या GR संदर्भातली जेव्हा GR काढला त्या GR ला मनसे अध्यक्ष राज ठाकरे असतील, त्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे असतील यांनी विरोध केला। यासह संपूर्ण मराठी जनतेने विरोध केला आणि त्या विरोधानंतर अखेरीस राज्याच्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अखेर हिंदी सक्तीचा दोन्ही GR रद्द करण्याची घोषणा केली। या घोषणेच्या रद्द करण्याच्या घोषणेनंतरच आज वरळीच्या NSCI डोम येथे हा विजयोत्सव मेळावा पार पडत आहे। आवाज मराठीचा असा मथळ्याखाली हा मेळावा जो आहे तो पार पडत आहे। आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज असतील हे सुद्धा आपण पाहतोय। एकंदरीत त्यांच्या नेतृत्वाखाली या महाराष्ट्राचा खरं तर स्वराज्य जे ते निर्माण झालं आणि त्याचं बचाव करण्यासाठी ही सगळी मराठी जनता आपण पाहतो या ठिकाणी एकवटल्याचं पाहायला मिळत आहे। संपूर्ण NSCI डोम मध्ये हा कार्यक्रम जो आहे तो पार पडत आहे। कोणताही ज्या प्रकारे पाहायला गेलं तर कोणताही झेंडा नाही, फक्त मराठीचा अजेंडा असंच केवळ या ठिकाणी लिहिण्यात आलेलं सर्वत्र। त्यामुळे सगळे मराठी जनता जी आहे ती आजच्या या विजयोत्सव मेळाव्यानिमित्त एकवटल्याचं पाहायला मिळत आहे। कलाकार मंडळी असतील, क्रीडा मंडळी असतील, विविध स्तरावरील मराठी जनता ही आजच्या या विजयोत्सव मेळाव्यानिमित्त NSCI डोम मध्ये एकवटल्याचं पाहायला मिळत आहे। या सगळ्यावरती आता लक्ष असणारच आहे। मुळात म्हणजे हाच जो ऐतिहासिक मंच आहे, या मंचावरती जी 20 वर्षानंतरची गोष्ट संपूर्ण महाराष्ट्र असेल, मुंबईकर असतील त्यांच्या जनतेला पाहायला मिळणार आहे ती म्हणजे ज्या प्रकारे आपण पाहतोय की दोन ठाकरे बंधू हे एकत्र येणार आहेत। दोन्ही ठाकरे बंधू हे एकाच मंचावरती पाहायला मिळणार आहेत। साधारणतः आपण पाहतोय की ज्या वेळेला दोन्ही ठाकरे बंधू हे एकत्र आले, त्यांनी एकत्र ज्या वेळेला मराठीसाठी त्यांनी लढा देण्याच्या ज्या घोषणा होत्या त्या त्यांच्या चालू होत्या, त्या पार्श्वभूमीवरती संपूर्ण जनता ही एकवटली होती की नेमका तो दिवस कधी येणार आहे ज्या दिवशी हे दोन्ही ठाकरे बंधू एकाच मंचावरती पाहायला मिळतील आणि तोच ऐतिहासिक दिवस आज या संपूर्ण जनतेसाठी आपल्याला पाहायला मिळत आहे। या सगळ्यावरती आता आपलं लक्ष असणारच आहे। या संदर्भातील अधिकची माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही माय महानगर लाईव्हला सबस्क्राईब करायला विसरू नका। कॅमेरा पर्सन अवधेश पेरीसह मी वैभव पाटील, मुंबई।